हा तर गाईज मस्त छान असं दर्शन झालं आमचं, बघितलं असेलच तुम्ही. खूप छान दर्शन झालं. गर्दी नसल्यामुळे आम्हाला आतमध्ये फोटोशूट पण करता आले, ते काय बोलले नाही. मस्त छान फोटो काढले. तर आता आम्ही खाली उतरतो आणि सर्व साहित्य आम्ही आणलेलं आहे जेवणाचं. तर सगळं जेवण आम्ही बनवणार, बघा तुम्ही पुढे. हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आपण आज चाललेलो आहे एकवीरा आईच्या दर्शनाला कारल्याला, आणि माझ्यासोबत सर्व माझे मित्र आहेत आणि माझा भाऊ देखील आहे. एक पादरा आहे जिम मधला तो. त्या दिवशी ना सरांनी असं सांगला, याला बोलतो वाहिले सूप पाजा, बोलतो नेऊ नका. मी लक्ष दिलं नाही. आणि नंतर मला असं 2-3 दिवसापूर्वी असं वाटलं, चला बरं सूप प्यायला. सर गेलो, मस्त 150 रुपये खर्च केला आहे ना मी, नाही का सरांना ना. त्याला बोललो उद्या येशील ना 200 घेऊन या का बरं तू, आपण शोरमा खाऊ. हो बोलतो येतो. असं जरी पादरात तू बघशील ना त्याला, तुझ्या भारी त्याला कपडे करायला लावले सरांनी. तुम्ही बोलतो बघू शकता, कल्याण श्री आहे, मरणाचा आवरा पोटला निघले त्याला कल्याण श्री बोलतो सर सांगतो. अरे जा असं. माझ्या विहिरीला जाताना पनवेलला आम्ही इथे मच्छी घ्यायला आलेलो आहे. तर बघूया आता काय मच्छी भेटते. मस्त चांगली मच्छी घेऊ आपण एकदम. अरे बाबा कॅश देतात चल. हा तर काही बघू शकता इथं मस्त कोलबी घेतलेली आहे. 1 किलो कोलबी. जरा मोठ्या टाक, बारक्या नको टाकू. का हा काम 25 होणार आहे आज. हा तर गाईज आपण इथे पापलेट सुद्धा घेतलेलं आहे. खूप छान अशी मच्छी इथे भेटते. तलोजा फिश मार्केट आहे. तुम्हाला कधी लागली तर नक्की या इकडे एकविरीला जाताना तलोजा फिश मार्केटला. मी सरांना उभा केला आमच्या जिमच्या. कोलंबी साफ करताना झाली नाही अजून. तर हे पापलेट पण साफ कर. इथं घ्यायचं एक ठिकाणी, साफ करायला द्यायचं दुसऱ्या ठिकाणी, असं काम आहे इथं. हा तर गाईज आपण 1 किलो पापलेट पण घेतलेले आणि 1 किलो कोलंबी. आता पुढे डायरेक्ट एकविरा देवीच्या मंदिराजवळ गेल्यानंतर तिकडे आपण गावठी कोंबडा घेऊ बस. कारण की आता आपण आहेत फक्त 4च जण, जास्त नाही. तर नुसता ढीक घेऊन काय फायदा नाही त्याचा. फूड मॉलला येऊन थांबलेलो आहे. थोडासा नाश्ता करतो आणि मग लगेच आईच्या दर्शनाला कारल्याला निघतो. तर चला नाश्ता करून घेतो थोडा. माझे मित्र आम्ही इथे घेतलेला आहे वडापाव. शेवटी वडापाव तो वडापावच. आपला मुंबईचा वडापाव म्हणजे कसा एक नंबर. बाकी इथे भरपूर काही आयटम आहेत, पण मुंबईचा वडापाव तो आपला मुंबईचाच वडापाव. तर चला पटकन नाश्ता करून घेतो आणि निघतो. तर गाईज मस्त आपला असा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे. तर ड्रायव्हिंग मला त्यांनी करायला लावलेली आहे, कारण की यांना जमत नाही इकडे हायवेला. तर चला. ड्रायव्हिंग खूप चांगली आहे ना. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. एकविरा माते की, एकविरा माते की. एकविरा माते की जय. आयलो. हा तर गाईज बघितला असेल तुम्ही. तर आता एकविरा आईच्या मस्त आपण मेन रोड वरून एंट्री मारलेली आहे. आता डायरेक्ट वरती पार्किंगला गाडी थांबवणार आम्ही आणि मग दर्शनाला जाणार. तर चला पटकन. खूप आतुरता झालेली आहे आईचं देऊळ बघायची.
तर काहीच वरती पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे, पण गर्दी खूप आहे, बघू शकता. खूप अशी गर्दी आहे. आमचा अजून भरपूर लांब नंबर आहे आणि गाडी आतमध्ये जागा लावायला जागाच नाही बिलकुल. तर बघू कुठेतरी ऍडजस्ट करू आणि गाडी पार्किंग करूच. हा तर गाईज फायनली गाडी आपण पार्किंगला लावलेली आहे. खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. पक्क्या गाड्या लागल्या इकडं. जाम टाईम लागला आम्हाला इथं गाडी पार्किंगला लावायला. तर आता आम्ही वरती आईच्या मंदिरात जातो, वरती चढतो. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदत नांदते, मला भेटीला बोलवते, आई माझी गालाने गो हसते. हे देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. आई तुला सारी हिरवी गार सारीला सोनेरी किनार. सारी हिरवी गार ग आई तुला सोनेरी किनार. कल्याण नवरत्नाचा राईला शोभताई ग शिनगार. नवरत्नाचा हार आईला शोभतय ग शिणगार. देवलानु मन रमते ग आई तुझे देवलानु मन रमते. हे देवळानु हा तर गाईज मस्त छान असं दर्शन झालं आमचं, बघितलं असेलच तुम्ही. खूप छान दर्शन झालं. गर्दी नसल्यामुळे आम्हाला आतमध्ये फोटोशूट पण करता आले, ते काय बोलले नाही. मस्त छान फोटो काढले. तर आता आम्ही खाली उतरतो आणि सर्व साहित्य आम्ही आणलेलं आहे जेवणाचं. तर सगळं जेवण आम्ही बनवणार, बघा तुम्ही पुढे. हा तर माझ्या भावांनो कसा वाटला इथं येऊन एकवीर आईच्या दर्शनाला? मस्त एकदम काम 25. राजू विषय तुम्ही काय बोलाल का? काहीतरी बोला. विसरलो मी अचानक, कधी अशा गोष्टी करत नाही ना, कधी आवडत नाही मला. मी अचानक घाबरलोय म्हणून काहीच बोलत नाही. बघा हे बोलायला घाबरतोय. तर चला आता खाली जाऊ पार्किंग मध्ये गाडीकडे आपण. गाईज बघू शकता किती छान छान प्रकारचे तर रंगीबिरंगी मिठाई आहेत आणि खूप छान असतात. तर मी इथून आता अर्धा किलो घेतलेली आहे घरी घेऊन जायला मिठाई मस्त. आपलं खडेगोळी त्याला सांगा. खडेगोळी मध्ये जाम भारी वाटला बाबा. नाही वाढ पक्का ऊन लागत होतं ना, मस्त लिंबू पाणी. खडेगोळी माहिती तुला? आता काकडी टाईम रोडला पण नवीन ऑफिस झाले की सगळं फ्री मध्ये, आपल्याला पैसे नाही, जनसेवा स्कूल आहे बघ, राहायचं ऑफिस. सगळा यांचाच खर्च. हा मंगेशी संस्कार बिल्डिंग आहे ना त्याच्या. हा तर गाईज फायनली पार्किंग मध्ये येऊन आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि पाठीमागे आमच्या घेतल्या कोलब्या ना पापलेटा त्या नुसत्या उड्या मारतात. तर त्यांना आता पहिले खाली गेल्या गेल्या मसाल्याने टाकता मस्त ना, त्यांचा फिटकाम करता. काम 25. काम 25. तर चला पोटातल्या कावला आवाज द्यायला लागल्या. बाबा अरे तिने गाईज आपण गाडीतून उतरत आहोत. फायनल आयटम घ्यायचा बाकी राहिले ना आपला, तो नाही घेतला तर काय फायदा इकडे एकविराला येऊन. तर काय घेणार आहे आपण? कोंबडा 11 जोडी नाही पाहिजे, एक 900चा. हे घ्या 400 रुपयाला. तुम्ही तर बंगला बांधाल इथे एकविरेला. मग आम्ही काय खाली इथे थांबलो. गाईज बघा कसं का ओरिजिनल वाटतं का कोंबडे. पैसे नाही घेणार. हा
ओरिजिनल नसेल तर पैसे 1 रुपया नाही घेणार. त्यांनी पार्किंग काढला. बाबा आवरे आवरे शिरगिरीचा कोंबडा नको तो, सिंगल शिरगिरीवाला घे ना. ह्यो असं चालत नाही. हा तर गाईज फायनली कोंबडा घेतलेला आहे. तर आपला काम झाल्यावर देवीला पुढच्या वेळेला कोंबडा नाही तो मोठा बकरा घेऊन येणार आहे आपण. फक्त एक काम होऊन दे फक्त बस. तर आता याचा काम करू पहिले आपण. चला. हा तर गाईज रूम पण आपण घेतलेली आहे इथे देवांश हॉटेलमध्ये. तर आता मस्त इथं स्वयंपाक बनवू, स्विमिंग पूल वगैरे आहे. पण आपण काही कपडे आणले नाही स्विमिंग पूलमध्ये उतरायला. तर स्वयंपाकच बनवू, जेवू वगैरे मस्त आणि घरी निघूया. तर चला आज स्वयंपाक बनवणार आमचे राजू विषय. बघू शकता आमची इथं कोलंबी शिजत आहे आणि एका इकडे आमची इथं पापलेट फ्राय होते. आमचे शेफ प्रकाश वायले, इथं जगू वायले हे गावठी कोंबड्यांचं पेठा कलेजी और आगे वाला खाने के लिए लिया आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता आमचे विषय साहेब हे फोनवरती बिझी आहेत. इकडे आमचं चिकन धुवून ठेवलेलं आहे. सगळं एकदम ओकेमध्ये आहे. हा काम 25 झालेलं आहे गाईज. आज पापलेट पण एकदम मस्त मॅग्नेट करून ओकेमध्ये आहेत. एक नंबर हा तर बघू शकता तुम्ही मस्त इकडे मी कोलंबी बनवत घेतलेली आहे आणि झालेलीच आहे जवळजवळ ती. आणि इकडे मस्त पापलेट फ्राय हे बघा, पापलेट फ्राय कोलंबीमध्ये थोडी रस्सा ठेवलेला आहे. थोडा रस्सा पाहिजे ना कोलंबीमध्ये. तर आता एकदम भारी झालेली आहे कोलंबी पण टेस्ट करून बघितली मी. हा तर गाईज बघू शकता सरांनी आणि आम्ही दोघांनी मिळून मस्त पापलेट फ्राय केलेले आहेत. अजून दुसरं पण काही बनवलेलं ते पण दाखवतो तुम्हाला. मस्त इथे कोलंबी पण सुक्की केलेली आहे. नल्या बिल्या आणल्या आपल्या जुन्या आठवणी. बाकी इकडे सगळं कोंबड्याचं सगळं फ्राय केलेलं आहे. तर अशा प्रकारे आमची मस्त छान अशी रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही बघितलं असेलच. आता आम्ही काय करणार आहे, काटा करणार, काम 25 करणार आहे. तर तुम्हाला जर पटकन येता येत असेल तर लवकर या. काम 25 करायला भरपूर आहे, आम्हाला संपणार नाही एवढा आम्ही घेतलेला आहे. तर चला आता पटकन घेतो. अजून गावठी कोंबडा शिजायला ठेवलेला आहे कुकरमध्ये. तर चला पटकन याच्यावरती झोड घेता पहिले. गाईज फायनली आपला गावठी कोंबडा सुद्धा रेडी झालेला आहे. हा थोडासाच घेतलेला आहे, बाकी मी कुकरमध्ये तसं ठेवलेलं आहे. ते यावी ना सगळं दिलं तर सगळं साफ करतील. तर चला आता थोडंसं यांना टेस्ट करायला देतात कसं झालं ते मला सांगतील. हा तर गाईज फायनली आमचं जेवण झालेलं आहे रेडी. गावठी कोंबडा आणि मस्त एकदम बासमती राईस आम्ही बनवलेले आहेत बघू शकता. जेवण कसं झालेलं आहे, एकदम स्वादिष्ट, एकदम चविष्ट, एकदम आगरी पद्धत आपली हा का जेवणाची. तर चला जेवण करून घेऊया पटकन. किती वाजले, 3 कालच्या एवढेच वाजले आज पण 3 वाजलेले आहेत. खूप उशीर झाला जेवणाला. काय नाही चालतं, एकविरेला आलं ना एन्जॉय करायला. तर चला मस्त जेवण करून घेतो आता. हा तर गाईज फायनली आमचं एकविराईचं दर्शन पण झालं. मस्त छान असं दर्शन झालं, जेवण पण झालं आणि आता आम्ही निघलोय घरच्या रस्त्याला. तर आता डायरेक्ट तुम्हाला मी घरीच भेटतो. हा तर गाईज इथे जस्ट मंकी पॉईंटला आलो होतो. जाता जाता बरं इथे थांबू आपण. तर इथे आपण पेरू बघितलेत, मस्त लाल पेरू एकदम आणि छान लागतात खायला. तर पेरू घेतलेले आम्ही 2 किलो पेरू घेतले राजू चटणी मस्त. त्याचं काम म्हणजे ना एकदम 25 असतं. तर मस्त पेरू खाता आणि डायरेक्ट मग आता घरीच. आता कुठंच थांबायचं नाही, बस झाला आता. हा तर गाईस मी जस्ट आत्ताच घरी आलो. खूप उशीर झाला यायला, खूप ट्रॉफिक पण होती. तर चला आजचा ब्लॉग करतो इथेच एंड. आय होप तुम्हाला आजचा माझा आई एकविरेचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.